अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा येतो. 10 मिनिटं. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा नावाचा कायदा येतोय. अध्यक्ष महोदय, या जनसुरक्षा कायदा, अध्यक्ष महोदय, तुम्ही कांद्याचं आंदोलन करणारी माणसं आहात ना. हा कायदा तुमच्यासाठी आणलाय. या कायद्यामध्ये काय म्हटलंय माहितीये की तुमच्यावर जर उद्या आरोप झाला तर हा आरोप खरा आहे असं समजायचं आणि सिद्ध करायचं की तुम्ही गुन्हेगार नाही. अध्यक्ष महोदय, संपूर्ण संविधानाची विटंबना या कायद्याच्या माध्यमातून केली जाते. हा टाळापेक्षा भयंकर आहे. अध्यक्ष महोदय, जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्रात आणला जातोय, हा महाराष्ट्रातली तमाम विद्रोही चळवळ बंद केली जाईल अशा व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा जनसुरक्षा कायदा आणला, त्याची एक जाहिरात देण्यात आली. अध्यक्ष महोदय, जाहिरात देत असताना त्याची जाहिरात पहिल्या पानावर द्यायची. एका कोपऱ्यात या कायद्याची जाहिरात देण्यात आली. अध्यक्ष महोदय, हा कायदा सिरियसली घ्या. आपण त्याच्यात आहात. बावनकुळे साहेब, हा कायदा महाराष्ट्राला संपवणारा कायदा आहे. या कायद्याने महाराष्ट्रात अनेक बळी जातील. आपण आणले, टाडा आणला, मिसा आणला, अनेक असे कायदे आणले. अखेरीस काय झालं तर कायदे आपल्याला अतिरेक झाला म्हणून परत द्यावे लागले. आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राला गळफास लावणारा कायदा आहे. आज बरं वाटेल, तुम्ही समोर आहात, पण कधीतरी तुम्ही इथे याल आणि जेव्हा या कायद्याचा वापर सुरू होईल तेव्हा तुम्हीही म्हणाल की आम्ही चुकीचं केलं.